गाईज, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर हा माझा पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ आहे यूट्यूबचा. तर नाही का, मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायसाठी बनवते हा व्हिडिओ. मी इंस्टाग्रामला 30 दिवसांचं चॅलेंज घेतलेलं, म्हणजे डेली पोस्ट करायचं. तर मी ते आज माझा 30वा दिवस होता आणि आज माझं म्हणजे नाही का चॅलेंज कंप्लीट झालं. मी इतकी खुश आहे, माझं चॅलेंज कंप्लीट झाले. ग्रोथ काय 4-5 फॉलोअर्स वाढले असतील माझे आणि लाईक्स काय एवढे येत नाही, म्हणजे जे माझे मोजकेच आहेत जवळचे तेच लाईक करतात आणि व्ह्यूज काय 200-300 जातात. पण ठीक आहे, मी माझं चॅलेंज कंप्लीट केलं. मी आताच खूप खुश आहे नाही का, माझं चॅलेंज कंप्लीट झालं यार. म्हणजे ना त्या 30 दिवसांमध्ये ना मी माझे प्रॉपर म्हणजे तुम्हाला सांगते की काय काय मला अडथळे आले त्या 30 दिवसांमध्ये. तर त्या 30 दिवसांमध्ये मला सर्वात पहिली गोष्ट तर मला एडिटिंग शून्य नॉलेज आहे. मला एडिटिंगचं शून्य नॉलेज. ठीक आहे, तर ती एडिटिंग काय मला जमत नाही आहे. अजूनही नाही जमत आहे ती एडिटिंग. तर मग ते मी प्रयत्न करते, शिकते. मी असे जरा 1-2 नाही का इन्फ्लुएन्सर आहे जे शिकवतात इंस्टाग्रामवरती व्हिडिओ कशी एडिट करायची, त्यांना मी फॉलो केलं आहे. परत ते काय ते कॅनवा ॲप डाउनलोड केलं आहे, पण ते सगळं माझ्या डोक्यावरनं जाते, सगळं मला बाउन्सर जातं आहे. कारण की आता सध्या मी नवीन आहे त्यामुळं. तर आणि आता मी ह्याच्या पुढचं म्हणजे काय ना 100 दिवसांचं चॅलेंज घेतलं आहे. आता 100 दिवस मी पोस्ट करणार, म्हणजे माझी ग्रोथ मी अशी अजून थोडी वाढवणार आहे. ओके, तर आणि माझं सर्वात मोठं स्वप्न आहे की यार मी हे सगळं का करते आहे, हे सगळं व्लॉगिंग वगैरे नाही का, डेली पोस्टिंग वगैरे. ह्याच्या मागे एक कारण आहे की मी मला माझं ड्रीम कंप्लीट करायचं आहे. माझी एक बकेट लिस्ट आहे, त्यामध्ये एक विश तर माझी पूर्ण झाली आहे. म्हणजे विमानात बसायचं होतं माझ्या मिस्टरांनी, ती इच्छा माझी पूर्ण केली. आता दुसरी इच्छा अशी आहे की मला दुबईला जायचं आहे. काय माहिती का, मला खूप जास्त आवडते दुबई. म्हणजे तिथलं ते सगळं वातावरण, ते सगळं एकदम नाही का, दुबई नेक्स्ट लेवलवर जगती आहे भाई. तर त्यामुळे माझी खूप मनापासून इच्छा आहे की दुबईला जायचं. मी रोज डोक्यात हेच, मी जाणार, दुबईला जाणार, काही हो मी दुबईला जाणार, हे माझ्या डोक्यासारखं सतत चालू असतं. तर ही इच्छा मी माझी पूर्ण करणार, काही हो तिकडे. आणि या इच्छेमध्ये सर्वात मेन कॅरेक्टर असेल कोणी तर तो माझा नवरा, मला सपोर्ट करणारा. तू कर नाही का, तू जाशीलच, तू दुबईला जाशीलच, काही हो आपण जाऊ. आणि माझी पण खूप इच्छा आहे की ही माझी इच्छा पूर्ण हो दुबईची. अरे बापरे, मला ना हे बोलूनच इतका आनंद वाटते. भविष्यात कधीतरी ही इच्छा पूर्ण होईल माझी. आणि असं नाही का मी मागं वळून बघेल तर मला सगळं आठवेल की यार मी ही व्हिडिओ पोस्ट केली ती यार. म्हणजे एकदम असं खूप एक्सायटेड आहे मी या गोष्टीसाठी. तर असो, जास्त एक्सायटेड होऊ नये माणसाने. कधी कधी एक्साइटमेंटमध्ये ना फ्लो होऊन जातं, गोष्टी अशा एकदम स्लिप होऊन जातात सगळ्या. त्यामुळं कमी एक्सायटेड पण काम चांगलं करायचं, असं मी डोक्यात ठरवलं आहे. तर मी इंस्टाग्रामला तर माझ्या डेली ब्लॉग असतातच माझे. दिवसभराचं काही चिटूरमिटूर काही थोडंफार का असे ना मी दाखवते. म्हणजे मला ना ते, मी जॉबला जाते ठीक आहे, एक तर 10 ते 6 मी जॉबला असते. त्यामुळे जॉबवरचं काय मी जास्त शूट नाही करू शकत. ओके, काय दाखवणार तिथलं ऑफिसचं काम, तर काय दाखवू नाही शकत. ते शेवटी किती म्हटलं तरी ते प्रायव्हेट आहे. आता ते उद्या बाहेर जाऊन कळालं नाही का, सरांना कोणाला कळालं की ते बोलते अरे तू असं कसं दाखवू शकते, आम्हाला विचारलं, ते सगळे ते वेगळेच विचार. त्यामुळं नाही मी दाखवू शकत. त्यामुळे एक तर मी सकाळचं थोडंसं रुटीन दाखवते माझं घरातनं निघताना वगैरे, आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी आल्यानंतर ते पुढे झोपेपर्यंतचं माझं रुटीन असतं. एक काही एक्साइटमेंट घडलं तर तेही दाखवते मी, काही वाईट घडलं तर तेही दाखवते मी आजारी पडली तेही दाखवते, की माझा नवरा मला किती सेवा करतो मी तेही सगळं दाखवते. म्हणजे माझ्याच्याने जेवढं दाखवता येईल शक्य होईल, म्हणजे नाही का चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी तेवढ्या सगळ्या मी दाखवते. असो, एक तर ना मला ना मी बोलायला लागली ना मी खूप बडबडते आणि त्या बडबडीमध्ये ना बाकीच्या अर्धी इकडचे तिकडचे शब्द पण मिक्स होत राहतात माझे. तर जरा मनात सगळे प्रिपरेशन असतं म्हणजे नाही का, मनामध्ये आणि हिते माझी पूर्ण असं स्क्रिप्ट तयार असते म्हणजे की अरे असं बोलायचं, असं बोलायचं, हे बोलायचं आहे. फक्त एवढंच की मी ती वहीवर लिहून नाही काढत, मी जसं हितं आहे तसं बोलून टाकते. पण ते नाही का वहीमध्ये लिहून काढलं आणि मग अशी वही ठेवून असं बोलणार अरे अरे यार नमस्कार म्हणजे पण ते वेगळं होऊन जातं काहीतरी. फंबलिंग होते माझं. तर मग असं हितं एकदम फुल रेडी असते माझी स्क्रिप्ट. हां, तर आकांक्षा हे बोलायचं आहे, आकांक्षा तुला ते बोलायचं आहे. ओके, आणि जर मी बोलायला जाते तिथेच मी माती खाते. ऐक, मी खूप एक्सायटेड आहे. आता मी रोज
ह्याच्या पुढचे रोज 100 दिवस मी पोस्ट करणार आहे माझे डेली ब्लॉग. आणि मी आता नाही का, मी तिथे लिहायची अक्षा पाटील ब्लॉग, म्हणून मी आता लिहिणार आहे दुबई ब्लॉग. असं नाही का, आपण सारखं म्हणत राहायचं, कधीतरी वास्तू तथास्तू म्हणत असते असं मी ऐकलंय. आणि ते शाहरुख खानचं कुठलं डायलॉग आहे, ते कुठलं तरी डायलॉग ना, ओम शांती ओम मधलं, पुरे शिद्दत से चाहो ते वगैरे वगैरे वॉटेवर, आता मला आठवत नाही बघा. नाही तेव्हा असे डायलॉग निघते धाड 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 धाड, आणि आता गरज आहे तर आठवणार नाही ते डायलॉग. तर लय बोलली ना मी यार, लय बोलली मी, बडबड 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 पटापड. पण ना मला नाही ह्याच्यात मला ना खरंच सक्सेस व्हायचं आहे, म्हणजे नाही का असं, म्हणजे माझी इच्छा आहे की मी याच्यात सक्सेस व्हावी, म्हणजे खूप इच्छा आहे. तर ती माझी इच्छा मी पूर्ण करणार, ती माझी जिद्द आहे, ती मी पूर्ण करणारच. माझी एक सवय मला खूप जास्त आवडते की नाही का, मी ज्या गोष्टी ठरवते की नाही मला ही पाहिजेच, तर कितीही वेळ लागू दे त्या गोष्टीला, ती गोष्ट मी मिळवतेच. ती काय माहिती, तो अंगात किडा आहे माझ्या, की मी ठरवलं की आता हे मला वस्तू पाहिजे तर ती पाहिजेच मला. म्हणजे असं फालतूची जिद्द नाही, म्हणजे असं चांगल्या गोष्टींसाठी. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, आता या बिल्डिंगमध्ये जिथे मी राहते आहे, जेव्हा मी या बिल्डिंगचा फ्लॅट बघितलेला ना, तेव्हा माझ्या मनात बसलेले एकदम हे घर नाही का. मी तेव्हापासून डोक्यात सारखं मी भविष्यात या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार हे ना, मी स्वामी शपथ सारखी बडबडायची, म्हणजे नाही का स्वप्नात पण यायचं माझ्या की मी इथं राहायला आले असं. आणि मी मिस्टरांना पण बोलायची की नाही का, मला असं स्वप्न पडले, माझी खूप इच्छा आहे त्या बिल्डिंगमध्ये जायची, मला तिथं फ्लॅट हवा आहे, मला खूप इच्छा, खूप अशी खूप इच्छा होती माझी इथं यायची. शेवटी ती इच्छा पूर्ण झालीच. किती 2-3-4 वर्ष लागली इथं यायला मला, चाळीतनं इथं यायला, पण ती इच्छा पूर्ण झाली. ते म्हणतात ना, तुम्ही जिद्द करा की नाही हे मला पाहिजे, ते पूर्ण होणारच. आणि ते शेवटी माझं पूर्ण झालं नाही. आम्ही रूम शोधतच होतो, तर मग लकीली इथं फ्लॅट रिकामा भेटला. रेंट थोडं जास्त आहे नाही का, एक काय म्हणतात त्याला, ते एक वाक्य आहे, माणसानी चादर बघूनच पाय पसरवावे, तर आमच्या जरांना पाय चादरीच्या बाहेर गेलेत, तर त्या थोडा अंदाज लावू शकता तुम्ही. तर रेंट जास्त आहे, पण त्या एक लेवलचं सुख मी अनुभवतो, म्हणजे आम्ही दोघं अनुभवतोय. तर मला खूप असा आनंद होतो या शेवटी यार, मी ज्या फ्लॅटची स्वप्न बघत होते की नाही मी या बिल्डिंगमध्ये राहणार, शेवटी त्याच बिल्डिंगमध्ये राहते मी आता. 2.5 वर्ष झाले आम्ही इथं शिफ्ट होऊन. तर खूप आनंद आहे. त्यामुळं मी असं ठरवते की नाही आता दुबईला जायचं भाई, तर मी जाणार. किती वर्ष लागू दे, 4-5 वर्ष लाव, 10 वर्ष लाव, किती वर्ष लागू दे, लवकर झालं तर सोन्याहून पिवळं आहे, लेट झालं तरी पण चालेल, पण मी जाणार, नक्की जाणार. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा गाईज प्लीज. मी हे असं पहिल्यांदा म्हणते सपोर्ट करा, नाही तर मी असं कधी म्हणत नाही कुठल्याच माझ्या ब्लॉगमध्ये, मी फक्त टाईप करते लाईक शेअर अँड फॉलो. आता मी असं पहिल्यांदा म्हणते की मला सपोर्ट करा, तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा नाही का, सबस्क्राईब करा, तर तुम्हाला असेच रोज नवीन काही ना काही म्हणजे समजेल तरी की मी बाबा गेली आहे नाही गेली आहे, काहीतरी समजेलच तुम्हाला. तर मग असंच मला तुमच्या प्रेमाची, तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही देणार हे मला माहिती आहे. जेवढे पण आता ह्याच्या पुढं जे काय होईल त्याच्यात तुम्ही पण भागीदार असणार माझ्या प्रत्येक सुखादुःखामध्ये, असं मी मानते. तर असो. आणि आज 1 जून आहे, ठीक आहे. 1 जून हा जून महिना माझा फेवरेट आहे. का तुम्हाला कळायलाच असेल का फेवरेट आहे, तर थोड्या दिवसांत, ज्यांना नाही समजलं त्यांना थोड्या दिवसात समजेल हा जून महिना माझा फेवरेट का आहे. तर येत्या 10-12 दिवसात तुम्हाला कळेलच काय आहे ते. तर मग चला बाय. आणि असंच तुमचं प्रेम मला देत राहा, असंच माझ्या चॅनलला फॉलो करा. बाय.